आज आपण देवाच्या वचनातील एक अतिशय सामर्थ्यशाली अध्याय ऐकणार आहोत. स्तोत्रसंहिता 91. जर तुमच्या आयुष्यात भीती असेल, असुरक्षितता असेल, वाईट स्वप्न, आजार किंवा उद्याची चिंता असेल, तर हे वचन तुमच्यासाठी आहे. आज हे वचन ऐकताना फक्त कानाने नाही तर हृदयाने ऐका. स्तोत्रसंहिता 91 सांगते, जो परमप्रधानाच्या आश्रयात राहतो तो सर्व शक्तिमानाच्या सावलीत विसावा घेतो. देव आपल्याला दूर उभा राहून पाहत नाही, तो आपल्याला स्वतःच्या सावलीत ठेवतो. सावली म्हणजे सुरक्षा, थंडावा, आश्रय आणि विश्रांती. आज देव तुम्हाला सांगतो, तू एकटा नाहीस. बायबल म्हणते, तू रात्रीच्या भयाला घाबरणार नाहीस, दिवसा उडणाऱ्या बाणाला घाबरणार नाहीस. भीती अनेक प्रकारे येते. रात्रीचे वाईट विचार, अचानक येणारी घबराट, भविष्यासंबंधी चिंता. पण देव म्हणतो, घाबरू नकोस, कारण भीती मोठी असली तरी देव त्याहून मोठा आहे. आजार, संकट आणि वाईट शक्तींपासून संरक्षण. स्तोत्रसंहिता 91 मध्ये लिहिलेलं आहे, कोणताही अनर्थ तुला भिडणार नाही, कोणतीही पीडा तुझ्या तंबूपर्यंत येणार नाही. देव आजारांवर, शत्रूंवर आणि प्रत्येक वाईट योजनेवर अधिकार ठेवतो. आज जर तुमच्या काहीही वाईट चालू असेल, जर तुमच्यावर काहीही वाईट प्रसंग चालू असतील, तर देवाचं वचन सांगतं की हे कायमचं नाही. बायबल म्हणते, तो आपल्या देवदूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल की ते तुझ्या सर्व मार्गात तुझं रक्षण करतील. आपण पाहू शकत नाही, पण देवाचे देवदूत आपल्या भोवती कार्य करत असतात. जेव्हा आपण कमकुवत असतो, तेव्हा देवाची ताकद आपल्यासाठी उभी राहते. प्रार्थना करा. हे स्वर्गीय पिता, आज आम्ही तुझ्या वचनांवर विश्वास ठेवतो. आमच्या घरावर, आमच्या कुटुंबावर, आमच्या मनावर तुझं संरक्षण असू दे. सर्व भीती तू दूर कर, सर्व आजार दूर कर आणि आम्हाला तुझ्या शांततेत विश्रांती दे. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. जर हे वचन तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल, तर रोज स्तोत्रसंहिता 91 वाचा. देवाचं वचन कधीही रिकामं परत जात नाही. देव तुम्हाला आशीर्वाद देव.